इकडे काय होतंय, विवाह झाल्यानंतर त्याचे जे नातेवाईक असतात पतीचे आणि पत्नीचे, ते संसारामध्ये खूप हस्तक्षेप करतात. बऱ्याच वेळा ते काही सल्ला देतात, चांगला सल्ला देतात, तुम्ही चांगले राहा, सुखाने राहा. पण तरी पत्नीला म्हणजे जी नवविवाहित असते सून, तर त्याचा राग येतो. तिला तिच्या सासरच्या लोकांचा इंटरफेअर अजिबात नको असतो. लग्न झालं की पत्नीला असं वाटतं मी आणि माझा नवरा वेगळं राहावं. बरं तर नवऱ्याची ऐपत नसते, पण वेगळं राहावं आम्ही. ती सासू-सासरे गेले ओढत, ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे खोट्या केसेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाने हे गंभीर घेतलेलं आहे. बरं, खोट्या केसेस करताना 498 आता BNSचा जो 45 सेक्शनचे केसेस करतात, त्यामध्ये ते अन्यस्त्री खूप लोकांचे नाव गुंतवून टाकतात. त्याचा काही संबंध नसतो. जो पती असतो त्याची बहीण जिचं लग्न अगोदर झालेलं असतं, त्याचे भाऊ तिचं लग्न अगोदर झालेलं असतं, ते सगळ्या लोकांना एंटायर फॅमिलीला 8 ते 10 लोकांना आरोपी करून टाकतात. त्याचे आई वडील सगळे भाऊ बहीण, मोठी संख्या वाढते. पण न्यायालयाने याची खूप गंभीर दखल घेतलेली आहे. जर इतर नातेवाईक जर पत्नीला त्या सुनेला जर तू चांगली राहा सुखाने राहा जर सल्ला देत असेल तर काही क्रुएल्टी होत नाही. पती होता शोपूरचा आणि पत्नी होती शिवापूरची. दोघांमध्ये मॅरेज झाल्यानंतर दोघांमध्ये पटलं नाही म्हणून तिने सासरच्या लोकांविरुद्ध सगळ्यांविरुद्ध आरोप केले आणि या आरोपामध्ये कोणताही ठोस पुरावा नसतो. अशा प्रकारचे जे आरोप त्या सेक्शन 85 म्हणतात काही ठोस पुरावा नसेल तर त्याच्या लोअर कोर्टात सुद्धा दखल घेतली जात नाही. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंबाचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि याची चुकीचे जर फौजदारी गुन्हे दाखल होत असेल त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. हा जो निर्णय होता हा मध्य प्रदेशच्या हायकोर्टाच्या अगेन्स्ट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय करोल आणि काटेश्वर यांनी हा दिलेला निर्णय आहे. आपणही लक्षात घ्या आपल्या मॅटर्समध्ये जर कोणी अशी प्रकारचे सेक्शन 25 प्रमाणे केस करत असेल भारतीय संहिता आणि ठोस आरोप जर नसतील तर आपण खालच्या कोर्टामध्ये कॅशिंग पिटिशन करावं, हायकोर्टामध्ये एक क्वालिटेटिव्ह प्रमाणे पिटिशन करावं आणि ती रद्द करावी. धन्यवाद.